नमस्कार, मी नाजुका स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की माझी मी कंटेंट क्रिएशन जर्नी कशी सुरू केली, त्यानंतर माझा सकाळचा थोडाफार रुटीन कसा असतो आणि त्यानंतर आणखी एक मेकअप लुक मी आज शेअर करायचं ठरवलं आहे, जो असणार आहे समर मेकअप लुक. म्हणजे बाहेर हीटमध्ये, गरमीमध्ये आपलं स्वेटमुळे पूर्ण मेल्ट होतो मेकअप, तर तसा नको व्हायला आणि समर ॲप्रोप्रिएट आपण कसा तयार करू शकतो अगदी थोड्याफार प्रोडक्ट्समध्ये. तर तो लुक मी शेअर करायचा विचार करते. तर चला आजच्या दिवसाला सुरुवात करूया. मी जिमला जायला सुरुवात केली आहे आत्ताच, म्हणजे काही दिवस झालेत, जास्त काही नाही, म्हणजे एखाद महिना झाला असेल. पण बीइंग कन्सिस्टंट इज व्हेरी 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 हार्ड. आय एम ट्राईंग माय बेस्ट. पण कधी कधी ना माझं शेड्यूल असं असतं की नाही जायला होत. आणि घरी पण असलं एखाद्या वेळी की असं वाटतं काय 1 दिवस 2 दिवस तर सुट्टी आहे, मग कशाला ना त्यामध्ये टाईम म्हणजे घालवायचा अँड ऑल. पण तरी असं करून नाही चालणार. सो आय एम ट्राईंग माय बेस्ट. सो या, लेट्स गो. जस्ट रिअलाइज की मला हेअर ऑइल पण करायचं आहे. सो सरांमध्ये ऑइल वगैरे गरम करून घेते. सो हेअर ऑइलसाठी मी ना यामध्ये थोडं मेथी दाणा घेते, अगदी 1 हात चमचा. त्यानंतर त्यामध्ये ॲड करते कोकोनट ऑइल. जेवढं तुमच्या हेअर लेंथनुसार तुम्हाला लागत असेल तुम्ही तेवढं घेऊ शकता. आय थिंक दिस मच इज इनफ. इट्स मोर दॅन इनफ ॲक्च्युली. थोडं जास्तच घेतलं आहे मी. आणि त्यानंतर आपल्याला याला गरम करायचं आहे. जस्ट गरम करायचं आहे फक्त 1 मिनिटासाठी. ते होईपर्यंत मला चिया सीड्स जे आहेत ते पण भिजू घालायचे. रात्री ना मी म्हणते की भरपूरदा भिजायला घालेल, पण आय ऑलवेज फॉरगॉट. सो लेट्स डू इट नाउ. अगदी चमचाभर घ्यायचे, चमचाभर पण नाही आहेत ते, अर्धा चम्मच असतील. त्यानंतर यामध्ये ॲड करते मी वॉटर. येस, आणि हे मी असंच ठेवणार आहे काही तासांसाठी. चिया सीड्स आर ॲक्च्युली व्हेरी गुड फॉर युअर मेटाबॉलिझम अँड एव्हरीथिंग. सो मी ना हे रिसेंटली सुरू केलं आहे, पण माहीत नाही मी किती दिवस कन्सिस्टंट राहील या बाबतीत. कारण ना माझा जॉब एवढा हेक्टिक आहे ना, कधी कधी जर जास्त फ्लाईट्स असल्या किंवा काही तर खूप थकून जातो. पण तरी पण मी काही नवीन आणि काही चांगले चेंजेस करायचा प्रयत्न करते. सो या, आय वॉन्ट बी कन्सिस्टंट ॲक्च्युली, बट लेट्स सी. पण आहे तोपर्यंत तरी हा बदल दुसरे तर नाही करू शकणार, कारण आपल्या बॉडीची केअर तर तेवढी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. सो येस, तोपर्यंत माझं हेअर ऑइल पण झालं आहे गरम. चला तर मी आता पटापट अप्लाय करून घेते. जेव्हापासून मी हेअर ऑइल यूज करते ना, म्हणजे नॉर्मल यूज केल्यापेक्षा मेथीदाणा वगैरे यूज करून, तर मला यामुळे खरंच खूप हेल्प झाली आहे. माझे केस गळायचे कमी झालेत, केस जाडे पण व्हायला लागलेत, कारण माझे केस आधी खूप थिन होते. तेल खूप गरम आहे, थोडं थंड होऊ द्यायचं आहे. त्या दिवशी मी रात्री 10-11ला काय केलं माहिती आहे, मी एक रील बघितली ज्यामध्ये ती मुलगी ना स्वतःचेच कर्टन बँक पण नाही म्हणू शकत आपण, पण असे जे साईड हे असतं ना थोडंफार ती कट करायचा प्रयत्न करते. देन आय वाज लाईक येस, मला पण ट्राय करायचं आहे की कधीपासून. अँड येस, दिस इज हाऊ आय एंडेड अप. कॅन यू सी दिस? इट लुक्स गुड बट आय एम व्हेरी बॅड ॲट स्टायलिंग. दॅट्स द थिंग. इट्स ओके, आय विल मॅनेज. मी मुद्दाम यासाठी लांब कापलेले ना की जर काही माझ्याकडून झालं पण प्रॉब्लेम तर ॲटलिस्ट ना ते मला पोनीमध्ये किंवा जेव्हा मी क्लचर वगैरे लावते तेव्हा त्यामध्ये ना मला ते घेता यावे यासाठी.
तो मी तेलाचा टेम्परेचर ऑलरेडी चेक केलं आहे, विच इज बेरेबल नाव. तर मी माझं हेअर ऑइल कसं यूज करते ते दाखवते. तुमच्याकडे जर तुम्ही कोणते सिरम वगैरे यूज केले असतील किंवा असं ना कधी कधी कोणकोणत्या ड्रॉपला पण येतं, तर तुम्ही हे असे घेऊ शकता. याच्यामुळे जर आपण तेल लावत असू ना तर हे डिरेक्टली तुमच्या मुळापर्यंत लागतं. सो दिस इज द बेस्ट थिंग आय एव्हर यूज. ओके, मी आधी पण असे ना म्हणजे बोटानेच लावायची, पण त्याने काय होतं ना कधी कधी मुळापर्यंत लागत नाही. सो यामुळे तुम्ही हे असं आधी पूर्ण केसामध्ये अप्लाय करून घेऊ शकता आणि नंतर केसांना मसाज द्यायची. ओके, लेट मी शो यू हाऊ. यामध्ये मी ऑलरेडी हेअर ऑइल घेतलं आहे. सी, अँड नाव आय एम गोइंग टू डू इट लाईक दिस. सी हाऊ इझी इट इज. आणि हे ना जास्त टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहे, यामुळे लवकर लावला जातो असं मला तरी वाटतं. जेव्हा तुम्ही हेअर ऑइल अप्लाय करता ना तर ते अगदी जास्त गरम पण नको आणि जास्त थंड पण नको, थोडंफार वॉर्म असायला हवं. म्हणजे आपल्या स्किनला चटका नाही लागणार एवढं तरी ते थंड असायला हवं. माझ्या केसांमध्ये ना मला आधीपेक्षा भरपूर काही सुधारणा वाटते, कारण हे असं 1 किंवा 2 महिन्यामध्ये नाही होत. किती वर्षानुवर्ष ना म्हणजे कन्सिस्टंट राहावं लागतं एकाच रुटीन बाबतीत. देन यू कॅन सी द रिझल्ट्स. रिसेंटली मी भरपूर काही नवीन ना प्रोडक्ट्स ट्राय करत होती. हेअर मास्क झालं, त्यानंतर हेअर सिरम झालं, केसांची मसाज करणं आणि भरपूर काही. पण मला आता ॲक्च्युअलमध्ये रिझल्ट दिसायला लागला आहे. सो आय एम स्टील डुईंग इट. कसं असतं ना, एकदा रिझल्ट दिसायला लागला की आणखी थोडं मोटिवेशन येतं कोणत्याही कामासाठी. बाय द वे आज मला भरपूर काम आहे, भरपूर मला व्हिडिओज वगैरे पण शूट करायचे आहे. त्यानंतर म्हणजे इंस्टाग्रामसाठी हा तर व्लॉग शूट होतोयच, हा तुम्हाला आजच बघायला मिळेल, आजच अपलोड करेल मी. ओके, सो आता मी ड्रॉपरच्या हेल्पने माझ्या स्कॅल्पवरती ऑइल लावून घेतलं आहे. त्यानंतर एक तुम्हाला असा ब्रश घ्यायचा आहे, जो मसाजर ब्रश असेल. याचे ना ब्रिसेस जास्त हार्ड नसतात. सुरुवातीला वाटतं थोडंफार, म्हणजे जर आपल्याला सवय नसेल तर, बट लेटर ऑन तुम्हाला सवय होऊन जाईल. तर अगदी हलक्या हाताने करायचं आपलं. याचं हे पण हँडल पण तोडलं आहे मी, माझ्याकडून चुकून पडलेलं आहे ते त्यामुळे. तर यू हॅव टू गो इन अ सर्क्युलर मोशन लाईक दिस. येस, यामुळे ना तुमचं जे तुम्ही हेअर ऑइल लावलं आहे केसांमध्ये ते अगदी इझिली ॲब्झॉर्ब व्हायला हेल्प होते. त्यानंतर तुमचं ब्लड सर्क्युलेशन पण वाढतं. मला लिटरली ना इथे हा जो तुम्हाला स्पॉट दिसतोय, कारण मी ना म्हणजे जेव्हा पार्टिशन करते, माझं साईड पार्टिशन आहे आणि त्याची मला आता सवय झाली आहे. सो आय नेव्हर इवन ट्राय टू चेंज इट. ओके, सो त्याच्यामुळे ना माझी इथून हेअर थिनिंग व्हायला लागलेली. आता तरी भरपूर ते कव्हरअप होते. तुम्हाला नवीन हेअर ग्रोथ पण दिसत असेल तिथे, अगदी छोटे छोटे हेअर्स. येस, आणि अशाच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अगदी पूर्ण स्कॅल्पला मसाज करून घ्यायची आहे. डोंट बी टू हार्श. मेक शुअर यू आर डुईंग इट व्हेरी जेंटली. ओके, सो कमीत कमी 2 ते 3 मिनिट तरी मसाज दिला गेला पाहिजे. आणि त्यानंतर जे काही लेफ्ट ओव्हर ऑइल आहे ते मी अप्लाय करणार आहे हेअर एंड्सवर, अगदी फ्रॉम इथून. मी रिसेंटली थोडेफार कट केले. मी सध्या ना म्हणजे दर महिन्याला हेअर ट्रिम करते थोडे, त्यामुळे माझे स्प्लिट एंड्स कमी होण्यात ना मला भरपूर हेल्प झाली आहे.
अपार्ट फ्रॉम दिस तुम्ही तुमचे स्प्लिट एंड्स कमी करण्यासाठी काय काय करता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी पण ट्राय करून बघेन. It's been several days that I decided to be consistent with my content creation, and I'm telling you guys, it's really very, very hard. Hats off to you, those who are very consistent with the blogging and everything. कारण रोज व्लॉग शूट करणं, ते सगळे शूट केलेले व्हिडिओज एडिट करणं, इट्स नॉट अन इझी. सो मी जस्ट जिममधून आले अँड यू कॅन सी दॅट आय एम टोटली फुल ऑफ स्वेट नाव. तर मी पटापट आंघोळ वगैरे करून येते अँड देन विल सी. सो आय जस्ट केम बॅक फ्रॉम अ शॉवर. मी पटापट माझं स्किन केअर करून घेते, त्यानंतर मला स्वयंपाक वगैरे पण करायचं आहे. तर मी स्किन केअरचा व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, यू कॅन चेक ॲट देअर ॲज वेल. कारण मी आता डिटेलमध्ये नाही सांगणार, आय विल जस्ट डू इट क्विकली. ओके, सो दिस इज गॉना बी माय लंच फॉर टुडे. मी भरपूर कॅरट्स ॲड केले सॅलडमध्ये, आणि त्यानंतर कोबीची भाजी आणि पोळी अँड मेन ट्विस्ट जे आहे ते म्हणजे हे मी बनवलेलं लोणचं. मी इन्स्टंट लोणचं बनवलं आहे, जसं युजली माझ्या घरी बनवलं जातं तसं. बाय द वे, मला पहिल्यांदा इथे अमूलचं श्रीखंड मिळालेलं, विच इज इन बादाम पिस्ता फ्लेवर. सी दिस वन इज सो टेस्टी मॅम. पहिल्यांदा म्हणजे 3 वर्षात मला पहिल्यांदा मिळालं इथे. ओके, तर मी आधी सांगितल्याप्रमाणे मी आज समर लुक क्रिएट करणार आहे, ज्यासाठी मी अगदी असा फ्लोरल ड्रेस विअर केला आहे, जो अगदी सिम्पल आहे, पूर्ण येलो कलरमध्ये आहे, म्हणजे नी लेंथपर्यंत, त्यापेक्षा आहे थोडा खाली. आणि त्यानंतर त्यावर असे अगदी स्मॉल फ्लावरची डिटेलिंग केली, जो खूपच क्यूट लुक देणारा आहे. आणि चला तर मग पटापट मेकअप करायला घेऊया. मी माझी स्किन वगैरे प्रेप करून घेतली आहे. त्यानंतर मी अप्लाय करणार आहे प्रायमर. तर प्रायमरसाठी मी आज यूज करणार आहे मेबेलिन न्यूयॉर्कचं ग्रिपी सिरम प्रायमर. तर हे प्रोडक्ट जे आहे ते मला वाटते मी जर्मनीमधून घेतलं होतं. हे इंडियामध्ये पण अवेलेबल आहे, पण बाय चान्स मी तिथे DM मध्ये गेलेले आणि मग मला हे तिथे मिळालं. सिरम जे प्रायमर आहे ते मी पहिल्यांदाच यूज करत होते, आणि खरं त्याचा रिझल्ट एवढा चांगला आहे. जर तुम्हाला अगदी लॉंग लास्टिंग आणि पूर्ण मॅटिफाईंग कव्हरेज देणारं जर लुक करायचं असेल, देन यू कॅन डेफिनेटली गो विथ दिस वन. प्रायमर जो असतो ना, तो खरंच एक चांगला मेकअपला होल्ड देणारा असावा लागतो, कारण आपल्या मेकअपच्या बेसवर डिपेंड करतं की आपला मेकअप किती टिकणार आहे ते. आफ्टर यूजिंग दिस प्रायमर ॲटलिस्ट 12 आवरपर्यंत तरी तुमचा मेकअप जसच्या तसा राहील.
तुमच्या चेहऱ्यावर जेवढे काही पोअर्स वगैरे असतील हे ना सगळं ब्लर आउट करतो जेव्हा तुम्ही यावर फाउंडेशन वगैरे यूज कराल. बाहेर उन्हामध्ये जायचं असल्यामुळे मी अगदी थोडं फाउंडेशन घेते. एकदम जेव्हा आपण पातळ लेअर लावतो ना फाउंडेशनची, तेव्हा ती आपल्या स्किनमध्ये पूर्ण मर्ज होऊन जाते. म्हणजे ते तुमचं जे स्वेट असतं ना त्याबरोबर ती मेल्ट नाही होणार. मी इथे डॉट डॉट मेथडने फाउंडेशन इव्हनली अप्लाय करून घेते स्किनवर. डिरेक्टली जर तुम्ही ब्युटी ब्लेंडरवर घ्याल किंवा ब्रशवर घ्याल तर ना मोस्ट ऑफ द प्रोडक्ट जो आहे तो ब्युटी ब्लेंडरमध्येच चालला जातो. सो इट्स बेटर टू अप्लाय लाईक दिस. देन आपल्याला हे सर्व इव्हनली स्मज करून घ्यायचं आहे चेहऱ्यावर. ऑलरेडी ना समर सुरू झालं आहे, शाळांना वगैरे सुट्ट्या लागल्या आहे, एक्झाम संपल्या आहे. त्यामुळे आता भरपूर जणांच्या ट्रिप्स वगैरे प्लॅन झाल्या असतील, वॅकेशन्स प्लॅन असतील. तर जेव्हा केव्हा तुम्ही बाहेर जाल फिरायला तेव्हा तुम्ही हा लुक डेफिनेटली ट्राय करू शकता. ट्रस्ट मी, यू विल थँक मी लेटर. हा व्हिडिओ आताच सेव्ह करून ठेवा किंवा तुमचे जे फ्रेंड्स वगैरे असतील जे तुम्हाला वाटत असेल की ते त्यांचं प्लॅनिंग आहे या समरमध्ये वॅकेशनला जायचं, तर हा त्यांच्याशी शेअर करायला बिलकुल विसरू नका. तसंच मी थोडं सेम अमाऊंटमध्ये मानीवर पण अप्लाय करून घेणार आहे. तर नेक्स्ट स्टेप असणार आहे अ लूज पावडर. कसं आहे ना, मला डार्क सर्कल वगैरे जास्त नाही आहे, म्हणजे जर मी फाउंडेशन जरी लावलं ना तरी ते थोडंफार अंडर आयचा एरिया जो आहे तो कवर होऊन जातो. इफ यू रिअली नीड यू हॅव अ व्हेरी डार्क सर्कल देन यू कॅन अप्लाय अ लिल बिट कन्सिलर ॲट हिअर. अगदी डॅब करतच यूज करायचे आणि प्रत्येक प्रोडक्ट जे आहे ना ते कमीत कमी अमाऊंटमध्ये यूज करायचे. मी माझ्या आयब्रोज थोड्या शार्पन करून घेते. तर कधीही आयब्रोसाठी ना, इवन दो तुमचे आयब्रोज हे ब्लॅक असतील, ऑलवेज गो विथ अ व्हेरी डार्क ब्राऊन शेड विच विल गिव्ह यू द नॅचरल लुक. जेव्हा आपण ब्लॅक कलरचे यूज करतो ना दे स्टार्ट लुकिंग व्हेरी ऑब्वियस. सो माझे ना ऑलरेडी खूप जाड आहे त्यामुळे मला जास्त फिलअप करायची गरज नाही आहे. मी फक्त त्याला एक प्रॉपर शेप द्यायचा प्रयत्न करते. अँड त्यानंतर तुमच्याकडे आयब्रो पेन्सिलला असणारा असा एखादा ब्रश असेल किंवा जर मस्काराचा जो ब्रश असतो ना तसा जर असेल देन यू कॅन गो लाईक दिस. नाव वी आर गोईंग विथ अ ब्लश. तर आज ब्लशसाठी मी थोडा ब्राउनिश कलर चूज केला आहे. इट इज स्टिल क्वाइट पिंक, ब्राउनिश पिंक.
Okay, so after this we are moving towards our eyes, and for the eyes I want to experiment something today. तर मी डोळ्यासाठी आधी पिंक शेड यूज करणार आहे थोडंफार इथे स्मज आउट करायला, आणि जो येलो कलर असणार आहे तो फक्त इथे घ्यायचा आहे आणि इथे घ्यायचं आहे थोडंसं. बघू कसं कसं होतं आहे. तर अगदी मी आधी थोडा येलो कलर घेते आणि या कॉर्नरमध्ये काही असे मोजके कलर असतात ना आय पॅलेटमधले, जे आपण कधीच यूज करत नाही. जसं डार्क कलर झाले, ग्रीन झाला, त्यानंतर पर्पल, देन येलो, ऑरेंज. पण कधी कधी मिक्स जर मिक्स अँड मॅच केलं ना तर यामधून पण सुंदर आय मेकअप तयार होऊ शकतो. सी, इट्स लुकिंग नाईस. Yes, it is looking nice actually. After that we are smudging this yellow color with जर तुम्हाला असंच ठेवायचं तर तुम्ही असं पण ठेवू शकता. अगदी थोडासा पिंक कलर घेतलाय मी. इट्स लुकिंग नाईस. तो असा पीची पिंक असतो ना, अगदी लाईट पिंक, तो घेते. नंतर वी आर गोइंग टू अप्लाय द सेम पिंक कलर for your under eyes, a little bit at here under your eyelid. Yes, इथे मी हायलाइटर यूज करते. Today we are going to skip the eyeliner, but we will still go with a mascara only. आधी ना मस्कारावरचा एक्सेस प्रोडक्ट जो आहे ना तो काढून घ्यायचा, नाहीतर मग ते खूप पॅची पॅची दिसतात. And when you remove the excess extra product, then go in this direction. So then we are going with a lip liner. जसं आपण आज पूर्ण मेकअप सेटल ठेवणार आहोत ना, तर त्याच्यामुळे आपण जे लिपस्टिक आहे ती पण थोडी न्यूडमध्येच करूया, कारण आपल्याला डोळ्यांवरती पूर्ण फोकस करायचा आहे. डोळे पॉपअप झाले पाहिजे, म्हणून लिपस्टिक थोडी न्यूडच ठेवूयात आज. टुडे आय एम युजिंग दिस शेड. इट्स ए क्वाईट पिंकिश न्यूड, जी अगेन रिमेल लंडनची आहे.
इट्स लुकिंग सो क्यूट ऑलरेडी. चला तर मग आता या लुकला सेट करूया. तर मी यूज करते फिक्सिंग स्प्रे, जो आहे फेसेस कॅनडाचा. तर इयरिंगसाठी मी आज हे हुप्स यूज करणार आहे. जर तुम्ही एखाद्या समर डेस्टिनेशनला जात असाल, बाहेर फिरायला जात आहे किंवा कुठे असंच एखाद्या सोलो ट्रिपवर वगैरे जात आहे, तर हा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करायला पाहिजे. आय होप इट विल हेल्प यू अ लॉट. आणि तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल, ही जी मी मेकअपची वगैरे सिरीज सुरू केली, हे जर तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला नक्कीच हेल्पफुल जर ठरत असेल, तर तेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण दॅट विल मोटिवेट मी अ लॉट. Okay, because that was my motto, to help others with how I do my makeup and everything. So yeah, चला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला तर बाय.